नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. लॉकडाऊन सारखी स्थिती, नाशिक ठप्प. नाशिकमध्ये अघोषित लॉकडाऊन सदृश्य स्थिती, नागरिकांच्या जीवनावर परिणाम. एकाच वेळी अनेक रस्ते बंद, नागरिक हैराण. विकासाच्या नावाखाली नाशिक शहर आज ठप्प झालं आहे. कुठलाही अधिकृत लॉकडाऊन नाही, पण परिस्थिती मात्र तशीच. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांनी संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. रस्ते बंद, मार्ग वळवले आणि नागरिक अडकले आहेत वाहतूक कोंडीत. नाशिक आवाजचा हा स्पेशल रिपोर्ट. नाशिकमध्ये अघोषित लॉकडाऊन. द्वारका चौकातील अंडरपासच्या कामामुळे हा महत्त्वाचा चौक अवघड वाहने, एसटी बस आणि सिटी लिंक बससाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय. नाशिक ते नाशिक रोड जाणारा मुख्य मार्ग बंद झाल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे. वडाळा रोड, मुंबई नाका, इंदिरानगर बोगदा आणि पाथर्डी फाट्याकडे परिणाम काय? मुंबई नाका, सारडा सर्कल, त्र्यंबक नाका, शालिमार, साईनाथ नगर, संपूर्ण शहरात फक्त एकच चित्र, वाहतूक कोंडी. फक्त शहर मध्यभागच नाही तर त्र्यंबक रोडवरील जलतरण तलाव चौक, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, ठक्कर बाजार परिसर, सिडको, गोविंदनगर, अंबड आणि सातपुरा औद्योगिक वसाहतीत एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. रुग्णवाहिका, शालेय बस, कामगार, व्यापारी सगळेच या वाहतूक कोंडीत अडकले आहे. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत परिस्थिती अधिकच गंभीर होते. लोक म्हणतात हे विकास काम नाही, हे तर नागरिकांसाठी शिक्षा ठरत आहे. प्रश्न असा आहे की विकास गरजेचा आहे, पण नियोजन कुठे आहे? एका वेळी इतके रस्ते खोदणे योग्य होते का? वाहतूक व्यवस्थेचा विचार का केला नाही? नाशिककर आज एकच प्रश्न विचारत आहेत. आम्हाला रस्ते हवेत, पण आमचं आयुष्य अडवून नाही. नाशिक आवाज स्पेशल रिपोर्ट, नाशिक.